महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी भोंदूबाबा अशोक खरातवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून त्याची एसआयटीकडून चौकशी केली जाते. खरात प्रकरणी तांत्रिक पुरावे गोळा करून मालमत्ता, आर्थिक संबंधाचे पुरावे आणि इतर माहिती एसआयटीकडून गोळा करण्याचं काम सुरू आहे. खरातचा जबाब देखील नोंदवून घेतलं जात असल्याची माहिती समोर येते. विशेष म्हणजे एसआयटीकडून खरातची तब्बल 7 तास चौकशी करण्यात आली. IPL तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात एसआयटीकडून ही चौकशी केली जाते. या चौकशी दरम्यान अशोक खरातच्या ऑफिसमधील बॉय नीरज जाधव आणि खरात यांची समोरासमोर चौकशी सुरू होती. या चौकशी दरम्यान कॅप्टन खरात आणि नीरज जाधव मध्ये शाब्दिक खडाजंगी झाल्याची सूत्रांची माहिती आहे. महिला अत्याचार, बलात्कार आणि लैंगिक शोषण प्रकरणी नीरज जाधव आणि कॅप्टन खरात यांची पहिल्यांदाच एसआयटीकडून समोरासमोर चौकशी करण्यात आली. अशोक खरातचे राजकीय संबंध तसेच व्यावसायिक मालमत्ता यांची देखील चौकशी करण्यात येते. अध्यात्माच्या नावाखाली अनेक महिलांचे लैंगिक शोषण करणारा नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. तर या भोंदूबाबाच्या प्रकरणात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. मात्र राजीनाम्यानंतरही चाकणकरांच्या अडचणीत थांबण्याचं नाव घेत नाहीये. आता महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर चाकणकरांना अटक करण्याच्या मागणीने जोर धरलाय. एका बाजूला अटकेची मागणी होत असताना दुसरीकडे ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवेंनी चाकणकरांची महिला प्रदेश अध्यक्ष पदावरून देखील हकलपट्टी करण्याची मागणी केली आहे. तर चाकणकरांच्या राजीनाम्यासंदर्भात सुनेत्रा पवार निर्णय घेतील अशी भूमिका मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केली आहे. विकृत मानसिकतेच्या व्यक्तीला गुरु मानलं आणि त्याचे पाय धुतल्याने चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर पाणी सोडावं लागलं. आता या प्रकरणी चाकणकरांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे. आता एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते या प्रकरणात सखोल चौकशी करण्यासाठी रुपाली चाकणकरांना ताब्यात घेणार का याकडे राज्याचं लक्ष लागलंय. माजी उपमहापौर आणि भाजपच्या विद्यमान नगरसेविका अलका केरकर यांचं अल्पशा आजाराने निधन झालंय. लीलावती रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. अलका केरकर यांच्या निधनाने मुंबईच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात शोककळा पसरली आहे. त्या वॉर्ड क्रमांक 98 मधून नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. अलका केरकर या भाजपच्या अतिशय अनुभवी नगरसेविका होत्या. त्या सलग 3 वेळा मुंबई महापालिका निवडणुकीत जिंकून आल्या होत्या. 2012 पासून त्या मुंबई महापालिकेत कार्यरत होत्या. विशेष म्हणजे 2014 ते 15 या काळात त्या मुंबई महापालिकेच्या उपमहापौर देखील राहिल्यात. त्यामुळे त्यांना मुंबई महापालिकेत प्रशासकीय कामकाजांचा प्रदीर्घ अनुभव होता. अध्यात्माच्या नावाखाली अनेक महिलांचे लैंगिक शोषण करणारा नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याचा पोलिसांकडून एन्काउंटर केला जाऊ शकतो असा खळबळजनक दावा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केलाय. अशोक खरात याचे अनेक बड्या राजकारणांशी लागेबंद आहेत. हे संबंध समोर येऊ नये म्हणून अशोक खरात याला संपवले जाऊ शकते अशी शक्यता तृप्ती देसाई यांनी बोलून दाखवली आहे. त्या शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. तृप्ती देसाई यांनी केलेल्या दाव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात. अशोक खरात याला पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यंत त्याचे अनेक राजकीय पुढाऱ्यांसोबतचे फोटो समोर आलेत. अशोक खरात याचे अनेक मंत्री आणि राजकारणांशी संबंध आहेत. यामुळे अनेकांचं पितळ उघडं पडू शकतं. हे संबंध कधी समोर येऊ नयेत यासाठी अशोक खरात याला संपवण्याचा डाव असू शकतो असं तृप्ती देसाई यांनी म्हटलंय. राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत असून मार्च महिन्यातील सामान्य उन्हाळ्याच्या तुलनेत काही भागात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार राज्यातील काही जिल्ह्यात प्रवासाला पोषक वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. पुढील 3 दिवसात राज्याच्या काही भागात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर सोमवारपासून मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. याशिवाय अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यात आज काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे. कोकण किनारपट्टीवर उष्ण आणि दमट हवामान कायम राहील, ज्यामुळे तेथील नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागेल. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स यांच्याकडून आयकर कायदा 2026 नोटिफाय करण्यात आलाय. 1 एप्रिल 2026 पासून या कायद्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नव्या आयकर कायद्यामुळे घरभाडे भत्ता, इतर भत्ते आणि कर या संदर्भात बदल होणार आहेत. ओल्ड टॅक्स रिझिमनुसार मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद, पुणे, अहमदाबाद आणि बंगळूर यासारख्या काही शहरांना उच्च घरभाडे भत्ता सूट यामध्ये ठेवलं जाईल. या शहरात राहणारे व्यक्ती त्यांच्या पगाराच्या 50% रक्कम घरभाडे भत्ता सूट म्हणून दावा करू शकतात. इतर शहरांमध्ये ही रक्कम 40% क्लेम करता येईल. न्यू टॅक्स रिझिममध्ये घरभाडे भत्ता यावर सूट उपलब्ध नाही.
नव्या नियमांनुसार मुलांच्या शिक्षणासाठीचा भत्ता 100 रुपयांवरून वाढून 3,000 रुपये महिना करण्यात आलाय, जो 2 मुलांपर्यंत लागू असेल. याशिवाय हॉस्टेल खर्च भत्ता 300 रुपयांवरून वाढून 9,000 रुपये महिना करण्यात आलाय. त्यासोबतच घरगुती सेवा आणि कराचे नियम, गिफ्ट वाउचर, खाद्यपदार्थ, कारचा वापर आणि कर याविषयी देखील नवीन नियम लागू होणार आहेत. नितीश कुमार गेल्या आठवड्यात राज्यसभेवर खासदार झाले. त्यानंतर बिहारमध्ये नेतृत्व बदलाच्या चर्चा वाढल्यात. नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर आता बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर कोण विराजमान होणार हे अद्याप निश्चित झालेलं नाहीये. बिहारमध्ये भाजप आपला मुख्यमंत्री नेमतील असा अंदाज वर्तवला जातोय. 30 मार्च 2026 हा दिवस बिहारमधील भाजपच्या मुख्यमंत्र्यांसाठी महत्त्वाचा मानला जातोय. नितीश कुमार मुख्यमंत्री आणि विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा एकाच वेळी देणार नसल्याचं समोर आलंय. नितीश कुमार 2 टप्प्यात राजीनामा देतील असं म्हटलं जात आहे. पण राज्यसभेवर गेलेले नितीश कुमार केंद्रीय राजकारणात सक्रिय झाले तर त्यांना दोनही पदांचा राजीनामा द्यावा लागेल. नितीश कुमार आधी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देतील, त्यानंतर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील. नियमांनुसार नितीश कुमार यांना एका ठराविक वेळेत विधान परिषद सदस्यपदाचा राजीनामा देणं बंधनकारक आहे. अन्यथा त्यांचे राज्यसभा सदस्यत्व सुरू होण्यापूर्वीच संपुष्टात येईल. ही अंतिम मुदत 30 मार्च असल्याचं म्हटलं जात आहे. 10 एप्रिलपर्यंत नितीश कुमार औपचारिकपणे राज्यसभा खासदार होतील. त्यानंतर एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात नितीश कुमार मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील. त्यानंतर बिहारला नवीन मुख्यमंत्री मिळतील. पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी भारताबाबत वादग्रस्त विधान केलंय. एका काल्पनिक परिस्थितीचा दाखला देताना बासित यांनी हे विधान केलंय. जर अमेरिकेने पाकिस्तानवर हल्ला केला तर पाकिस्तानने प्रत्युत्तर म्हणून भारताला लक्ष्य केलं पाहिजे. एका चर्चेदरम्यान बोलताना बासित यांनी ही गरळ ओळखली आहे. कल्पना करा, जर अमेरिकेने पाकिस्तानवर हल्ला केला तर पाकिस्तानने गप्प न बसता मुंबई आणि दिल्लीसारख्या भारतीय शहरांवर बॉम्बफेक करावा, असं विधान पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी केलंय. बासित यांच्या या विधानामुळे राजनैतिक वर्तुळात तीव्र संताप व्यक्त केला जातोय. अमेरिकेच्या संभाव्य कारवाईचा बदला भारतावर काढण्याचं बासित यांचं विधान तर्कहीन मानलं जात आहे. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. अशा विधानांमुळे दक्षिण आशियातील शांतता धोक्यात येऊ शकते. बासित यांनी थेट मुंबई आणि दिल्ली यासारख्या मोठ्या महानगरांचा उल्लेख केल्याने भारताच्या सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्यात. बासित हे यापूर्वीही त्यांच्या भारत विरोधी वक्तव्यांसाठी चर्चेत राहिलेत. मात्र थेट युद्धाची आणि बॉम्बफेकीची भाषा केल्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठतीये. राज्यातील कुस्तीप्रेमींसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना आज संध्याकाळी रंगणार आहे. या थरारक अंतिम लढतीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते विजेत्या पैलवानाला मानाची गदा प्रदान करण्यात येणार आहे. संध्याकाळी 5 वाजता हा बहुप्रतीक्षित सामना सुरू होणार आहे. या स्पर्धेत माती आणि गादी या दोनही विभागांमध्ये दमदार कामगिरी करत अंतिम फेरीतील पैलवान निश्चित झालेत. माती विभागात सोलापूरचा महेंद्र गायकवाड आणि हिंगोलीचा सिकंदर शेख यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. तर गादी विभागात सोलापूरचा जय पाटील आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांनी प्रभावी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली आहे. रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे त्यांच्या पारंपरिक आणि भव्य लग्नासाठी चर्चेत आहेत. दोघांचं लग्न झाल्यामुळे चाहते देखील खूप आनंदात आहे. मात्र एका लहान चाहतीला लग्नाचं आमंत्रण मिळालं नव्हतं. तिला मिठाई न मिळाल्यामुळे ती छोटी फॅन प्रचंड नाराज झाली होती. पण रश्मिका आणि विजयने मिळून तिची नाराजी दूर केली आहे. या लहान चाहतीने एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यानंतर विजय आणि रश्मिकाने त्या मुलीला आपल्या घरी बोलावून घेतलं, तसेच तिला जेवण दिलं. लहान चाहतीचे लाड केले. या जोडप्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. समोर आलेल्या माहितीनुसार विजय देवरकोंडा आणि रश्मिका यांनी त्या मुलीला हैदराबादमधील त्यांच्या घरी आमंत्रित करून तिचं स्वागत केलं. त्या लहान चाहतीने स्वतः विजय आणि रश्मिकाच्या घरी दिलेल्या भेटीचा तसेच पाहुणचाराचा व्हिडिओ शेअर केलाय. ती चिमुकली चाहती विजयच्या घरी जाताना दिसतेय, जिथे विजय तिला उचलून आत घेऊन जातो. नंतर रश्मिका तिला लाडू खाऊ घालते, तसेच तिचा लाड करते. विजयही यात सामील होतो. तो आपल्या लहान चाहतीची गप्पा मारताना दिसतोय, तसेच तिला कडेवर घेऊन फिरताना दिसतोय.